नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर कितवा एपिसोड नंबर असणार आहे आपला 28. ओके, मी आणि अमोल सर आपण अल्टरनेटिव्हली हा सिरीज कंटिन्यूली ठेवणार आहे. कधीपर्यंत? आपलं सीएचओ एक्झामिनेशन होईपर्यंत. ह्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम जे सिलेबस कव्हर करायचे प्रयत्न चालू आहे आपला. ओके, तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं बरं का, सेल्फ स्टडी करायचं आहे आणि मॅक्झिमम एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, व्हिडिओ बघताना तुम्हाला अजून काय करायचे? शॉर्ट नोट्स बनवायचं आहे. शॉर्ट नोट्स बनवायचं आहे. चालतंय. ओके, चला, हे काय स्टेप टुवर्ड सक्सेस. आपण सक्सेसकडे जायचं आहे. हे सगळे आपल्याला करावं लागेल. सेल्फ स्टडी करावं लागेल, एमसीक्यू करावं लागेल आणि ही असल्या आपलं सिरीज पण बघावं लागेल तुम्हाला. ही कम्प्लिटली मराठीमध्ये एक्सप्लेनेशन असणार आहे. आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे क्वेश्चनला म्हणजे जे क्वेश्चन सीएचओ मध्ये येऊ शकते, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण बघतोय. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 28 ची. चला, पहिली क्वेश्चन काय म्हणते त्याचा अगोदर आपल्याला बघायचं आहे. हे काय करायचं आहे आपल्याला? स्टार्टिंगला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक देऊ शकता आणि काही क्वेरी असेल तर, ओके, अडचण वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला शेअर करायचं आहे कोणाला, तुमचा कोणी पण मित्र मैत्रिणी कोणी असेल जे सीएचओ साठी तयार करत असेल, नर्सेट असो, डीएमईआर डेजस नर्सिंग फील्डमधलं तयारी करत असेल तर त्यांना ही आपली चॅनल महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर त्यांना शेअर करायचं आहे. त्याच्यासोबत करायचं आहे सबस्क्राईब. ओके, चला मग आपण पहिले क्वेश्चन बघूया आजची एपिसोडची. मला वाटतं हे मी तुम्हाला काय दिलतो, होमवर्क साठी दिलतो. ओके, मी काय म्हटलं होतं तुम्हाला याची उत्तरं कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. कोणी कोणी दिलेलं आहे ह्याचं उत्तर? प्रणिती दिले वाटते आणि नितीन आणि रिद्धी, म्हणजे 3 लोक दिलेले आहे, 3-4 लोक. ओके, एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. ओके, चला काय म्हणते क्वेश्चन? हायपोग्लायसेमिया इज अ डेंजरस. बघा काय म्हणते, हायपोग्लायसेमिया काय डेंजरस आहे. इट ॲज इट मे कॉज, हे काय कॉज करू शकतो असं विचारलेलं आहे. डेंग्यू कॉज करतो, जॉइंटिस, ब्रेन डॅमेज आणि एनिमिया. ह्याच्याबद्दल काय करणार आहे हायपोग्लायसेमिया, म्हणजे डेंजरस आहे ते काय करू शकतो असं विचारलेलं आहे. आपल्याला दिलेले 4 ऑप्शन. ओके, पहिला आपण समजून घेऊया हायपोग्लायसेमिया म्हणजे काय. हायपो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कमी. हायपोग्लायसेमिया, ग्लायसेमिया, हायपो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कमी. ग्लायसेमिया म्हणजे काय? ग्लुकोज लेवल ह्याच्यामध्ये कमी असणार आहे. आपण काय लिहू शकतो? लो ब्लड ग्लुकोज लेवल. लो ब्लड ग्लुकोज लेवल किती असतो, म्हणजे एव्हरेज काय म्हणू शकतो आपण, युजली किती कमी पर्यंत कमी असू शकतो? ही असणार आहे लेस दॅन 70 mg/dl. एवढी कमी असणार आहे. किती? 70 पेक्षा कमी असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो? हायपोग्लायसेमिया आपण म्हणणार आहोत. ही डेंजरस कसं होणार आहे बघा, ही झाला हायपोग्लायसेमिया. ही डेंजरस कसं होणार आहे? डेंजरस कसं होणार आहे म्हणजे काय कॉज करू शकतो डेंजरस होऊन? बघा ह्याच्यामध्ये ब्रेन यूज, जे आपल्याला ब्रेन यूज काय करणार आहे? ग्लुकोज यूज करणार आहे. ब्रेन यूज ग्लुकोज ॲज इट्स, म्हणजे त्याचं स्वतःसाठी, इट्स म्हणा किंवा इट इज, इट्स ब्रेन, इट्स अ प्रायमरी, ब्रेन यूज ग्लुकोज ॲज इट्स अ प्रायमरी, म्हणजे प्रायमरी सोर्स म्हणून यूज करणार आहे. आणि ऑलमोस्ट एक्सक्लुझिव्ह सोर्स ऑफ एक्सक्लुझिव्ह सोर्स ऑफ एनर्जी म्हणून कशाला? ग्लुकोजला यूज करणार आहे. एक्सक्लुझिव्ह सोर्स ऑफ एनर्जी म्हणून, एनर्जी, एक मिनिट, एनर्जी म्हणून यूज करणार आहे. काय म्हटलं लक्षात आलं का? हायपोग्लायसेमिया म्हणजे लो ब्लड ग्लुकोज लेवल, ते पण युजली लेस दॅन 70 mg/dl असायला पाहिजे. आणि हे डेंजरस कसं होणार आहे? ब्रेन यूज अ ग्लुकोजला ब्रेन कशा पद्धतीने यूज करतो? प्रायमरी आणि ऑलमोस्ट एक्सक्लुझिव्ह सोर्स ऑफ एनर्जी म्हणून ग्लुकोजला यूज करणार आहे. मग आता काय कमी झालेलं आहे, मग आपण काय म्हणू शकतो? याच्यामध्ये ब्रेनमध्ये ग्लुकोज पोहोचेना, म्हणजे काय? ग्लुकोजचं लेवल कमी झालेलं आहे. बघा जे आपलं दुसरा ऑर्गन आहे, एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो? लिव्हर वगैरे काय करतात? जी सोर्स आहे जे काय करतात? सेव्ह करून घेतात, पण ही ब्रेन करून घेत नाहीये. अनलाइक अदर ऑर्गन्स सारखे ही काय करत नाही, आपली जे सोर्स आहे म्हणजे काय? स्टोअर करू शकत नाहीये. द ब्रेन कॅनॉट सेव्ह किंवा काय म्हणू शकतो आपण? कॅनॉट स्टोअर ग्लुकोज. ते स्टोअर करणार आहे का? नाही, ही स्टोअर नाही करणार. ज्यावेळी पाहिजे, म्हणजे ज्यावेळी रिकॉर्ड आहे त्यावेळी द्यायला पाहिजे. असं नाही की बाबा उद्या मला ग्लुकोज नाही भेटणार असं करणार आहे का? हा, उद्यासाठी मी घेऊन ठेवू? नाही, ब्रेन असं नाही करणार, म्हणजे लिव्हर सारखे आहे. एवढं लक्षात आलं. मग ज्यावेळी काय होणार आहे? व्हेन ब्लड ग्लुकोज लेवल कमी होणार, व्हेन ब्लड ग्लुकोज
काय होणार? कमी होणार. कमी म्हणजे काय? एकदम खाली येणार. फॉल्स सिग्निफिकंटली. सिग्निफिकंटली मग काय होणार? सिग्निफिकंटली झालं तर मग ब्रेन मधलं जे आपलं सेल्स आहेत, ब्रेन मधलं आपलं जे सेल्स आहेत काय होऊ शकतो? जे डिफर होऊ शकतो. डिप्राइव्ड ऑफ एनर्जी. एनर्जीमध्ये एकदम खाली येऊ शकते. हे झालं ह्याचं कशाची? डेंजरस कसामध्ये. बघा ह्याची इफेक्टिव्हनेस काय होणार आहे? हायपोग्लायसेमिया इफेक्टिव्ह काय काय होणार आहे हायपोग्लायसेमिया झाल्यावर? इफेक्टिव्हनेस ऑफ हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया हायपोग्लायसेमिया ऑन द ब्रेन वरती. ऑन द ब्रेन वरती कसं पद्धतीने फरक म्हणजे इफेक्टिव्हनेस पडणार आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे भेटते. अर्ली सिम्पटम्स आपल्याला बघायचं आहे. पहिला अर्ली सिम्पटम्स काय काय भेटते म्हणजे लगेच आपल्याला ही दिसणार आहे अर्ली सिम्पटम्स. याच्यामध्ये काय होऊ शकतो? स्वेटिंग असू शकतो, ट्रेमर्स असू शकतो, स्वेटिंग, ट्रेमर्स आणि भूक लागू शकतो, हंगर, एकदम ग्लुकोज लेवल कमी झालेलं आहे बरं का, हंगर झाले आणि एन्झायटी, पाल्पिटेशन, एन्झायटी अजून काय पाल्पिटेशन हे सगळं ह्याच्यामध्ये दिसणार आहे. कशामध्ये? अर्लीमध्ये. पण अजून काय म्हणू शकतो आपण? न्यूरोलॉजिकल मध्ये म्हणजे काय म्हणू शकतो आपण? न्यूरो ग्लायकोपेनिक मध्ये काय काय दिसू शकते म्हणजे जे न्यूरोलॉजिकल म्हणजे आपलं नर्वस मधलं काय म्हणू शकतो आपण? सेंट्रल नर्वस सिस्टमच्या मध्ये इफेक्टिव्हनेस त्याच्यामध्ये होणार आहे. पेशंटला कन्फ्युजन, ड्राउजीनेस, शीजर, अजून काय होऊ शकतो? ब्लड विजन ही सगळे ह्याच्यामध्ये दिसू शकतं. आणि ते सिव्हिअर झाला तर काय होऊ शकतो? आणि बघा ह्याच्यामध्ये लॉस ऑफ कॉन्शियसनेस असं पण होऊ शकतं बरं का, लॉस ऑफ कॉन्शियसनेस किंवा अजून काय म्हणू शकतो? कोमामध्ये पण जाऊ शकतो पेशंट बरं काय. ह्याचं पण मी सांगितलं तुम्हाला. आणि हेच कंटिन्यू असेल तर काय म्हणू शकतो आपण? हेच प्रोलॉंगड असेल तर कंटिन्यू आपण ब्लड ग्लुकोज लेवल कमीच असलं तर काय होऊ शकतो? जे आपलं ब्रेन मधलं सेल आहे त्याची इरिव्हर्सेबल डेथ आणि इंजुरी होऊ शकते. सर काय म्हणू शकतो आपण? इरिव्हर्सेबल म्हणजे परत रिपेअर होणार आहे का? नाही. इरिव्हर्सेबल ब्रेन डॅमेज, ब्रेन सेलचं डॅमेज अजून काय म्हणू शकतो? किंवा डेथ होऊ शकतो. रिव्हर्सेबल काय? नाही ही असणार आहे इरिव्हर्सेबल. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके चला, ऑलरेडी सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. एनिमिया डेंगू असणार आहे का? नाही. ही काय? ही डेंगू काय? ही व्हायरल डिसीज आहे. म्हणजे कसं पद्धतीने पसरणार? हे मस्किटोमुळे. हे झालं ह्याच्याबद्दल. जॉन्डिस ही लिव्हर रिलेटेड आहे. हे पण नाही. एनिमिया ही आरबीसीचं लेवल आणि आपलं एचबी लेवल कमी झालं तर ही एनिमिया होणार आहे. आणि आपलं उत्तर असणार आहे ब्रेन डॅमेज. एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा हे काय? लो ब्लड ग्लुकोज शुगर किंवा आपण काय म्हणतो? हायपोग्लायसेमिया म्हणतो. ह्याच्यामध्ये किती? बिलो 70 mg पर डे असणार आहे. एकदम बरोबर. आणि बॉडी आणि ब्रेन डोंट गेट द एनफ एनर्जी. बॉडी आणि ब्रेनला जेवढं पाहिजे एनर्जी तेवढं भेटत नाहीये कारण ग्लुकोज लेवल कमी झालेलं. सिम्पटम्स काय काय दिसतो? सेकिनेस, स्वेटिंग, फास्ट हार्टबीट म्हणजे टॅकिकार्डिया झालं, इरिटेबिलिटी, सडन हंगर, ब्लड विजन, विकनेस ऑफ द फॅटिग एवढं झालं. आणि मॅनेजमेंट बघा, टेक 15 ग्रॅम ऑफ द फास्ट शुगर, ज्यूस, कॅन्डी यांनी काय पण घेऊ शकता. चेक द शुगर लेवल चेक करायचं आपल्याला. फॉलो विथ कार्बो प्रोटीन स्नॅक. बघा काय? कार्बो प्रोटीन स्नॅक घ्यायचं आहे. आणि रेस्ट अँड रीचेक इन्फॉर्म द समवन इफ नीडेड. ओके एवढं आपण बघितलं कशामध्ये? लो ब्लड शुगर मध्ये. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. नंबर दिलेले खाली. चला काय म्हणते? द क्रूड डेथ रेट. काय विचारतंय त्यांनी? क्रूड डेथ रेट विचारते. म्हणजे काय? इज डिफाइंड ऑफ ॲज द नंबर ऑफ डेथ्स ऑकरिंग पॉप्युलेशन ड्युरिंग द इयर पर डॅश डॅश एस्टिमेटेड ॲट अ मिड इयर. म्हणजे काय? ह्याने डेफिनेशन विचारतंय आपल्याला क्रूड डेथ रेटची. आपल्याला क्रूड डेथ रेट बद्दल आपल्याला कम्प्लिटली माहिती असलं पाहिजे. क्रूड डेथ रेट म्हणजे काय? नंबर ऑफ काय? नंबर ऑफ डेथ म्हणजे काय? किती जण मेलेला आहे. डेथ्स ऑकरिंग इन अ पॉप्युलेशन ड्युरिंग कधी? इन अ इयर मध्ये म्हणजे गिवन इयर मध्ये. ड्युरिंग अ इयर किती? पर किती? 1000 बरं का, 100 नाही 1000 पॉप्युलेशन मध्ये आपण ही बघणार आहे. काय? क्रूड डेथ रेट पॉप्युलेशन. आणि ही कधी बघणार आहे आपण? मिड इयर पॉप्युलेशन मध्ये आपण बघणार आहे. एस्टिमेटेड ॲट द मिड इयर पॉप्युलेशन मध्ये आपण बघणार आहे. मिड इयर पॉप्युलेशन. मग ह्याचं फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार होणार? ह्याची फॉर्म्युला तयार होणार आहे काय? क्रूड डेथ रेट. आपण काय म्हणू शकतो? आपण शॉर्ट मध्ये भेटू.
CDR लिहूया. ओके, इथं एवढं जागा नाही आपल्याला. ओके, याची फॉर्म्युला कसा येणार आहे? याचा फॉर्म्युला येणार आहे काय? नंबर ऑफ डेथ्स इथं वरती येते. इथं काय म्हटलेलं? नंबर ऑफ डेथ्स ऑकरिंग इन द पॉप्युलेशन. टोटल डेथ्स इन द इयर. एका वर्षामध्ये किती जण म्हणजे डेथ झालेला आहे हे असं लिहितो. ओके, डेथ इयर. आणि कधी म्हटलेले? एस्टिमेटेड ऍट द मिड इयर पॉप्युलेशन. कधीपासून पाहिजे आपल्याला? डिवाइड कसं करायचं आहे? मिड इयर पॉप्युलेशन मध्ये करायचं आहे. मिड इयर पॉप्युलेशन. मग ही किती लोकांमध्ये आपण बघणार आहे? 100 का 1000? आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं हे 1000 आहे. किती? 1 2 3 हे एकक दशक शतक 1000 हे झालं. मग आपली आन्सर हे काय? हे फॉर्म्युला असणार आहे या पद्धतीचे. लक्षात आले का? अरे हे असं जेवढं. ओके, कॅन्सल करायला. हे असणार आहे सीडीआरचे फॉर्म्युला. मग आपलं उत्तर कसं सॉरी आपलं उत्तर कुठली जाणार आहे? हे किती आहे? हे जाणार आहे का? नाही. हे काय काय दिलेलं आहे? ह्याच्यामध्ये दिलेले किती? एकक दशक शतक. म्हणजे इथे दिलेले 10,000, इथे दिलेले 1000, तिसऱ्यामध्ये दिलेले 100, इथे दिलेले 101 म्हणजे 1,00,000. म्हणजे आपले उत्तर ऑटोमॅटिकली इथे करेक्ट होणार आहे. कुठली? मी म्हटलं होतं तुम्हाला 1000. एकदम उत्तर बरोबर कुठली असणार आहे? बी ही एकदम बरोबर उत्तर असणार आहे. आपण कशाबद्दल अभ्यास केलो? द क्रू डेथ रेट ह्याच्याबद्दल अभ्यास केलो. बघा ही कसं काढायचं तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. एक्झाम्पल, एक समजा एक गाव आहे. एक गाव आहे, त्याच्यामध्ये किती जणांचं टोटल डेथ किती झाले आपल्याला बघायचे. टोटल डेथ इन इयर मध्ये आपण एक्झाम्पल पकडूया 500चे. ओके, आपण 500चे घेतलो, पण त्याची मिड इयर पॉप्युलेशन आपल्याला काढावं लागेल. मिड इयर YER लिखतो बरं का. मिड इयर पॉप्युलेशन किती आपल्याला बघायचं आहे. बघा हे किती आहे? हे समजा 2.5 लाख आहे. किती? 2.5 लाख. बघा मिड इयर पॉप्युलेशन म्हणजे काय हे माहिती आहे का? मिड इयर पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन असणार. पॉप्युलेशन इन द मिडल ऑफ द इयर. मिडल ऑफ इयर. अजून काय म्हणू शकतो आपण? नियरली अराउंड 1 जुलैला किती जनसंख्या असते त्याला आपण काय म्हणणार आहे? मिड इयर पॉप्युलेशन म्हणणार आहे. चला एवढं लक्षात आलं. फॉर्म्युला काय होता? टोटल डेथ इन द इयर किती झाले? 500 झाले. ओके, हे आपण CDR काढतोय. आणि मिड इयर पॉप्युलेशन किती आहे? 2.5 लाख. एक आपण खाली लिहूया. आणि इकडचं 0, इकडे 2 0 झालं. ओके, इकडे काय आपलं 1000 राहायचं, विसरलो आपण. इथं 3 0. ओके, इकडचं 2 झालं आणि इथं 1 राहिलं आणि 1 गेलं. ओके, एवढं लक्षात आलं. सॉरी इथं चुकलं का आपलं? एकच मिनिटं. आपण काय करूया? पहिलं लिहून घ्या. हे 1000 झालं. हे 3 0 इकडे गेलं. ओके, हे गेलं आणि इथं राहिलं, इथं 1 राहिलं. म्हणजे 1 1 1 2 म्हणजे किती राहिलं? उत्तर आलं आपलं 2. हे काय? क्रू डेथ रेट असणार आहे त्या गावाची. ओके, एवढं लक्षात आलं. हे लक्षात ठेवा बरं का. मिड इयर पॉप्युलेशन तुम्हाला विचारू शकते. आपण नियरली कधी 1 जून नाही बरं का, जुलैमध्ये आपण नियरली अराउंड किती पॉप्युलेशन आहे तेवढं आपण बघणार आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. मोठी क्वेश्चन आहे बघा. काय म्हणते? द क्लस्टरिंग म्हणजे काय म्हणू शकतो आपण? क्लस्टरिंग म्हणजे ग्रुप म्हणजे समूह. क्लस्टरिंग ऑफ रिस्क फॅक्टर्स लाईक ओबेसिटी असो, हायपरटेन्शन आणि टाईप 2 DM आणि व्हिच इन्क्रीज द रिस्क ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर डिसीज इज नोन ॲज. बघा काय म्हणते? एक समूह आहे कशाची? ओबेसिटी असो, हायपरटेन्शन असो आणि डायबिटीज असो, ह्याची सगळे मिळून काय करू शकतो? व्हिच इन्क्रीज द रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे सीव्हीएसचं डिसीज आहे जे काय रिस्क वाढवणार आहे त्याला आपण काय म्हणतो? पहिली ऑप्शन मध्ये दिलेलं आहे काय? हे दिलेलं आहे डिसलिपिडेमिया, डाऊन सिंड्रोम आणि मेटाबॉलिक सिंड्रोम. ही असणार आहे कुठली? डम्पिंग सिंड्रोम. असं 4 पद्धतीचं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. मग आपण एक एक डिस्कस करूया. पहिली ऑप्शन कुठली आहे? डिसलिपिडेमिया. चला आपण पहिलं बघूया डिसलिपिडेमिया म्हणजे काय. हे असणार आहे बघा इथे जे दिसते तुम्हाला, हे काय? आपलं ब्लड वेसल्स आहे. हे काय? आपलं ब्लड वेसल आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसतंय, याला आपण काय म्हणतो? जे लिपिड इथे फॅट होऊन बसणार आहे. ओके, याला आपण काय म्हणू शकतो? की पहिला असणार आहे त्याच्यामध्ये ऑबनॉर्मल लेवल जास्त असणार आहे. ऑबनॉर्मल लेवल ऑफ कशाची? फॅटची म्हणजे काय? आपण लिपिडच लिहून टाकूया. ठीक आहे, लिपिड आणि फॅट एकच आहे बरं का. लिपिड ह्याची काय असणार आहे? ऑबनॉर्मल लेवल जास्त म्हणजे एक ऑबनॉर्मल असणार आहे जास्त. काय असू शकते ह्याच्यामध्ये? इन्क्रीज द रिस्क ऑफ अथेरोस्क्लेरोसिस. लक्षात आलं का? अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे हेच, ज्यावेळी ब्लड वेसल्स मध्ये फॅट वगैरे इथे डिपॉझिट होतात आणि काय जे ब्लड सप्लाय होते त्याला काय नॅरोविंग होतात. आता समजा एवढी आपलं ब्लड वेसलची फ्लो आहे, ज्यावेळी इथे डिपोजिशन होईल फॅटचे असो किंवा लिपिडचे,
ओके, ज्यावेळी काय होणार आहे, जी ब्लड व्हेसल्स आहे हे कसं होणार आहे, ही नॅरोइंग होणार आहे, म्हणजे सप्लाय ऑटोमॅटिकली कमी होतं. हे काय वाढू शकतो, अबनॉर्मल लेवल ऑफ द लिपिड हे काय करू शकतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ कुठले एथेरोस्क्लेरोसिस आणि अजून काय सिव्हियस डिसीज. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काय म्हणू शकतो आपण, कोलेस्ट्रॉल असो, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, हे सगळ्यांचं काय जे नॉर्मल हे व्हॅल्यू ते सगळ्यांमध्ये व्हेरिएशन होणार आहे. त्याच्यामध्ये समजा इन्क्रीज द टोटल कोलेस्ट्रॉल, जे टोटल कोलेस्ट्रॉल आहे त्याचे काय होणार आहे, की जास्त होणार आहे टोटल कोलेस्ट्रॉल. त्याच्यानंतर अजून वाढणार आहे एलडीएल, लो कोलेस्ट्रॉल. ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणणार आहे बॅड कोलेस्ट्रॉल. एलडीएल ला आपण बॅड म्हणतो बरं का. त्याच्यानंतर अजून काय ट्रायग्लायसराईड याची पण वाढणार आहे. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर जे आपलं गुड कोलेस्ट्रॉल आहे ते कसं होणार आहे, एलडीएल झालं एचडीएल कसं असणार आहे, ही असणार आहे कमी कोलेस्ट्रॉल. एवढं लक्षात आलं. मी बोलतो तुम्हाला डिसलिपिडेमिया बद्दल. त्याच्यामध्ये काय अबनॉर्मल लेवल ऑफ द लिपिड असणार आहे, ही इन्क्रीज असतो, म्हणजे काय ह्याच्यामध्ये रिस्क जास्त असतो. कशाची, इन्क्रीज द रिस्क ऑफ एथेरोस्क्लेरोसिस आणि सिव्हियस डिसीज बद्दल. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, जे आपलं नॉर्मल कोलेस्ट्रॉल लेवल आहे, जी सगळ्यांचा अबनॉर्मल म्हणजे व्हेरिएशन असणार आहे. कशामध्ये टोटल मध्ये जास्त असणार, एलडीएल मध्ये जास्त, ट्रायग्लिसराईड जास्त, फक्त कमी असणार आहे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे एचडीएल. एवढं लक्षात आलं ठेवलं की बस. ओके, चला हे झालं डिसलिपिडेमिया. आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे ह्यांनी, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम हे काय, ही जेनेटिक डिसऑर्डर आहे. ही कसं आहे डाऊन सिंड्रोम ही काय, ही जेनेटिक डिसऑर्डर, क्रोमोझोमल ऑब्नॉर्मॅलिटी आपण म्हणू शकतो. ही कसं असणार आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे, जेनेटिक डिसऑर्डर असणार आहे. डाऊन सिंड्रोम बद्दल बोलतो बरं का. अजून काय म्हणू शकतो, क्रोमोझोमल ऑब्नॉर्मॅलिटी पण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये काय क्रोमोझोमल काय व्हेरिएशन असतो, म्हणजे काय एक्स्ट्रा असतो बरं का. हे झालं जेनेटिक, हे एवढं झालं. ओके, त्याच्यामध्ये काय जास्त असतं, प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॉपी ऑफ, कशाची, एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर. किती क्रोमोझोम नंबर लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, हे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. क्रोमोझोम किती, 21 नंबरची हे काय असणार आहे, एक्स्ट्रा असणार आहे. ह्याला आपण अजून काय म्हणू शकतो, ऑल्सो नंतर ट्रायझोमी 21 पण म्हणतो. एकदम इम्पॉर्टंट आहे आणि नॉर्सेट मध्ये, डीएमआर मध्ये सगळीकडे विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला, हे झालं आपण डाऊन सेंटर मध्ये आपण बघितलं. आता नेक्स्ट काय आपलं, डम्पिंग सेंटर म्हणजे काय आपण बघूया. तिसरा असणार आहे कुठला, डम्पिंग सिंड्रोम. डम्पिंग सेंटर म्हणजे काय, डम्पिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसा पद्धतीने बाहेर आपलं जे डम्पिंग वगैरे असतात बघा, सेम तसंच. काय होणार ह्याच्यामध्ये होणार आहे रॅपिड पॅसेज ऑफ जे हायपर ऑस्मोलर आपलं असतं, हायपर ऑस्मोलर फूड, एस्पेशली कुठले, जे आपलं कार्बोहायड्रेट 0 मिनिटात काय होते, मेटाबोलाइज होते. म्हणजे काय, हे हायपर ऑस्मोलर फूड काय होणार आहे, एकदम हे मेटाबोलाइज होतं म्हणतो. मग कशा पद्धतीने, जे आपलं स्टमक मध्ये गेले की एकदम इंटेस्टाइन मध्ये डंप होणार आहे. हे काय, रॅपिड पॅसेज ऑफ द हायपर ऑस्मोलर फूड एस्पेशली कार्बोहायड्रेट, कुठनं, फ्रॉम स्टमक टू, इथे दाखवलेले बघा, इथे स्टमक टू कुठे, ड्युओडेनम मध्ये, फ्रॉम स्टमक टू स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. एक मिनिट, असं काय होते, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, इथे डायग्राम मध्ये जसं दाखवलं बघा, त्यांनी खाल्ले इकडे इथंपर्यंत स्टमक मध्ये आले आणि स्टमक मध्ये डायरेक्ट स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे, स्मॉल इंटेस्टाइनची ड्युओडेनम मधनं, म्हणजे एकदम डायरेक्टली इथे डंप करणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, डम्पिंग सिंड्रोम आपण म्हणणार आहे. बघा हे कशा पद्धतीने, कॉज हे काय करू शकतो, गॅस्ट्रो इंटेस्टाइनल आणि अजून काय म्हणू शकतो, व्यासोमोटर सिम्टम्स वरती इफेक्ट दाखवतो बरं का. हे झालं डम्पिंग सिंड्रोम बद्दल. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार येते, एक अर्ली आणि एक लेट. अर्ली मध्ये असणार आहे किती, 15 ते 30 मिनिटं. हा, इथे ऑलरेडी सांगितलं ऑकर 15 ते 30 मिनिटं आफ्टर इटिंग, हे काय झालं, हे अर्ली झालं. मग लेट कसं असणार आहे, लेट असणार आहे 1 to 3 आवर आफ्टर मील नंतर डंप होणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, लेट म्हणणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. डम्पिंग सेंटर म्हणजे काय, डम्पिंग म्हणजे डंप लक्षात ठेवायचं, जे स्टमक मध्ये जाणार आहे, एकदम काय करणार आहे, डायजेस्ट वगैरे काय न करता ह्याला काय करणार आहे, डंप करणार आहे बिना असंच कामाचे. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, डम्पिंग सेंटर म्हणणार आहे. एवढं लक्षात आलं. आता राहिलं आपलं मेटाबॉलिक सिंड्रोम बद्दल आपण थोडक्यात बघूया. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्टम्स, ह्याच्यामध्ये भरपूर काय सिम्टम असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, सिंड्रोम म्हणजे काय, सिंड्रोम म्हणजे
ग्रुप ऑफ सिम्पटम्स झालं हे मेटाबॉलिक बद्दल झालं. आपण ऑलरेडी सांगितलेले क्लस्टर म्हणजे काय, समूह होता, काय म्हणू शकतो आपण, लिहून टाकूया. ओके, मराठी ओके, एवढं लक्षात ठेवा. हे काय समूह आहे म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, मेटाबॉलिक अबनॉर्मॅलिटीज असणार आहे. मेटाबॉलिक अबनॉर्मॅलिटीज दॅट ऑकर टुगेदर, हे सगळे मिळून होणार आहे. ऑकर टुगेदर हे काय करू शकतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ, लक्षात घ्या काय, इन्क्रीज द रिस्क ऑफ सीबीडी आणि स्ट्रोक, त्याच्यासोबत टाईप 2 डीएम, हे सगळे काय करणार आहे, इन्क्रीज ही रिस्क वाढणार आहे. एवढं लक्षात आलं. याच्यामध्ये सगळे वेगळी कंपोनंट असतात बरं का, ह्याच्यामध्ये पण ही मेटाबॉलिक मध्ये कंपोनंट्स, याच्यामध्ये शॉर्ट मध्ये सांगायला गेलं तर काय काय असणार आहे, याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणू शकतो, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणू शकतो. पहिले असणारे कुठलं, सेंट्रल ओबेसिटी ओके, शॉर्ट मध्ये ओके, एवढंच राहू दे. ओके, सेंट्रल ओबेसिटी असो, हायपरटेन्शन, अजून काय म्हणू शकतो, इम्पेअर्ड ग्लुकोज लेवल झालं. आता लास्ट राहिलं डिसलिपिडेमिया. हे सगळे काय, डिसलिपिडेमिया ओके, हे कम्प्लीट नको. ओके, एवढंच राहू दे, एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे. ओके, चला, ही असणार आहे मेटाबॉलिक सिंड्रोम. आता लक्षात आलं का, द क्लस्टर ऑफ द रिस्क फॅक्टर लाईक ओबेसिटी, हायपरटेन्शन टाईप ही डायबिटीज विच इन्क्रीज द रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, नोंदण्यात आला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक सिंड्रोम आपण म्हणणार आहे. डम्पिंग सिंड्रोम बघितलं, हे पण नसणार आहे. डाऊन सिंड्रोम बघितलं, हे लक्षात ठेवा, ट्रायझोमी 21 म्हणतात त्याला. आणि हे डिस्लिपिडेमिया, जसे अथेरोस्क्लेरोसिसची जसं पद्धतीचे रिस्क वाढवतं तसा पद्धतीने ही डिस्लिपिडेमिया असणार आहे. एवढं लक्षात आलं. आता आपलं उत्तर असणार आहे तिसरा एकदम बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, व्हॉट इज अ साइन ऑफ अ सिव्हिअर निमोनिया. निमोनिया म्हणजे माहिती असायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये विचारले सिव्हिअर निमोनियाचा साइन कुठला आहे. ऑप्शन मध्ये दिलेले आहे रेस्टलेसनेस, नॉट टेकिंग फीड्स म्हणजे फीड घेत नाहीये, आणि इनड्रायव्हिंग ऑफ अ चेस्ट वॉल, आणि चौथा ऑप्शन मध्ये दिलेलं ऑल ऑफ द अबव, सर्व दिलेलं आहे. मग आपल्याला माहिती असायला पाहिजे निमोनिया बद्दल. निमोनिया म्हणजे काय, निमोनियामध्ये काय असणार आहे, ही असणार आहे एक्यूट इन्फेक्शन. क्रोनिक आहे का, क्रोनिक पण आणि एक्यूट, एवढी लक्षात ठेवा. एक्यूट इन्फेक्शन ऑफ कशाची, एक्यूट इन्फेक्शन ऑफ द लंग्स बद्दल ही इन्फेक्शन असणार आहे. हे झालं. ही कॉमनली असणार आहे कोणामध्ये, कॉमन इन चिल्ड्रन, ते पण कुठली, चिल्ड्रन अंडर 5 इयर मध्ये. ही तुम्हाला मॅक्झिमम पेशंट तुम्हाला ज्यावेळी तुम्ही सीएचओ म्हणून जाणार, ज्यावेळी तुम्हाला भेटणार आहे. एवढं लक्षात आलं. अकॉर्डिंग टू कुठली, अकॉर्डिंग टू IMNCI, याचा अनुसार 3 पद्धतीने काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. काय म्हणू शकतो, सायन्स अँड क्लासिफिकेशन डिवायडेशन केलेलं आहे. त्याचा अनुसार आपल्याला ट्रीटमेंट द्यायचं असतो ज्यावेळी तुम्ही HWC मध्ये असणार. आपण कम्प्लिटली थोडक्यात आपण बघणार आहे. चला, पहिली आहे जे कुठली, नो निमोनिया. ह्याच्यामध्ये काय काय जे सिम्पटम्स पिटणार आहे, म्हणजे काय, नो निमो म्हणजे काय, ह्याची गरज नाही आहे बाबा, ह्याला होम केअर आपण देऊ शकतो असं आहे. नो फास्ट ब्रीथिंग, पेशंट कसा असायला पाहिजे, नो फास्ट ब्रीथिंग म्हणजे फास्ट ब्रीथिंग नसायला पाहिजे, आणि नो चेस्ट इन ड्रॉइंग, ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून कुठली, नो एनी डेंजर साईन नसायला पाहिजे. आपण इझिली काय करू शकतो, हे पेशंटला होम केअर देऊ शकतो, म्हणजे घरी आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. कुठली, ही निमोनियामध्ये झालं. त्याच्यानंतर आता निमोनिया बघूया. हे 3 प्रकार होते. पहिला होता नो निमोनिया, आता दुसरा असणार आहे निमोनिया. याच्यामध्ये काय काय असणार आहे, याच्यामध्ये असणार आहे मेन साईन काय असणार आहे, लक्षात ठेवा. मेन साईन काय असणार याच्यामध्ये, ही असणार आहे फास्ट ब्रीथिंग. जे आपलं रेस्पिरेशन रेट आहे म्हणजे फास्ट असणार आहे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, फास्ट ब्रीथिंग ही मेन साईन असणार आहे ह्याच्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतो, फास्ट ब्रीथिंग. बघा, तुम्हाला फास्ट ब्रीथिंग म्हणजे फास्ट ब्रीथिंगचं कट ऑफ पण माहिती असायला पाहिजे. फास्ट ब्रीथिंग इथे बसतंय का, चला इथे लिहितो मी. फास्ट ब्रीथिंग कट ऑफ, फास्ट ब्रीथिंग कट ऑफ कितीपर्यंत असायला पाहिजे निमोनिया मधला सांगतोय बरं का. त्याच्यामध्ये असणार आहे अकॉर्डिंग टू एज लेस दॅन 2 मंथ ही किती असणार आहे, आणि त्याच्यानंतर 2 ते 12 मंथ म्हणा किंवा 1 इयर पण म्हणू शकता. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर 1 to 5 इयर मध्ये, 1 to 5 इयर, लेस दॅन 2 मंथ मध्ये किती असणार आहे, मोर दॅन ऑर इक्वल 60 बीट पर मिनिट. 60 बीट नको, बीट नसतात बरं का, मोर दॅन 60 पर मिनिट ही असणार आहे. त्याच्यानंतर
2 to 12 मध्ये मोर दॅन ऑर इक्वल 50 पर मिनिट एवढे असणार आहे. त्याच्यानंतर 1 to 5 मध्ये मोर दॅन ऑर इक्वल किती असणार आहे 40 पर मिनिट. एवढी तुम्हाला लक्षात ठेवायचं एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का, एकदम इम्पॉर्टंट आहे. लेस दॅन 2 मध्ये किती असं लक्षात ठेवलं तरी चालेल. 60 50 40 आता डिक्रीजिंग प्रमाणे आहेत. लेस दॅन 2 मंथ 2 to 12 मंथ किंवा आपण 1 इयर पण म्हणू शकतो आणि 1 to 5 इयर. मोर दॅन ऑर इक्वल 60 मिनिट आणि इथे 50 इथे 40 या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे कशाबद्दल झालं निमोनिया बद्दल झालंय. हे झालं नो निमोनिया आणि निमोनियाचं कटअप इकडे घेतला आपण. त्याच्या नंतर असणार आहे सिव्हिअर निमोनिया. सिव्हिअर निमोनिया, सिव्हिअर निमोनिया त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतो. ह्या पेशंटमध्ये भेटणार आहे एनी वन ऑफ फॉलोइंग. खाली दिलेलं एक आपल्याला कुठली पण सिम्पटम दिसलं तर आपल्याला काय करायचं हा बाबा डिक्लेअर करायचं हे काय सिव्हिअर निमोनिया असणार आहे म्हणून. ओके, त्याच्यामध्ये असू शकतो चेस्ट वॉल इन ड्रायव्हिंग. चेस्ट वॉल इन ड्रायव्हिंग मी इमेज नाही आणलं ह्याचं, तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवतो. चेस्ट वॉल इन ड्रायव्हिंग कशा पद्धतीने करतो. आणि अजून काय नॉट एबल टू फीड, म्हणजे काही पण फीड करायला गेलो तर ते बच्चू फीड घेणार नाहीये. नॉट एबल टू फीड. आणि अजून काय म्हणतो ड्रिंक, म्हणजे काही पण पिणार नाहीये ह्या सिच्युएशन मध्ये. आणि पेशंटला कन्व्हर्जन पण येऊ शकतो, आणि वॉमिटिंग पण असतो. वॉमिटिंग ओके हे झालं. ते पण वॉमिटिंग ते पण कसं असणार आहे एरगरली असणार आहे. ओके, त्याच्यासोबत सेंट्रल सायनोसिस असणार आहे. ओके, तेवढं झालं. आणि रेस्टलेसनेस आणि पेशंट लेथार्जिक पण असू शकतो त्याच्यामध्ये कुठली पण एक सिम्पटम तुम्हाला दिसलं तर आपण काय करायचं की सिव्हिअर निमोनिया म्हणून आपल्याला करायचं इझिली रेफर करायचं आहे. एवढं लक्षात आलं. चला मग आपलं क्वेश्चन काय होता. क्वेश्चन होता व्हॉट इज द साइन ऑफ अ सिव्हिअर निमोनिया. बघा काय म्हणते रेस्टलेसनेस होता का, येस होता. आणि नॉट टेकिंग फीड्स आणि ड्रिंक घेत नाही, एकदम बरोबर. आणि तिसरा ऑप्शन मध्ये आहे इन ड्रॉइंग ऑफ द चेस्ट वॉल कसं घेते आतमध्ये घेते, म्हणजे तुम्हाला दाखवतो असं जस्ट मी सांगतो तुम्हाला. हे काय आपलं अब्डोमिनल समजा इथं जे आपलं चेस्ट बोन्स आहे ही तुम्हाला काय दिसणार आहे जे इनड्रॉ केल्यानंतर. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला हे काय असणार आहे सिव्हिअर निमोनिया मधलं ही तिन्ही काय असणार आहे साईन असणार आहे. मग आपलं उत्तर जाणार आहे चौथा आहे. हे वरती दिलेले काय तिन्ही बरोबर असणार आहे. ऑल ऑफ द अबोव ही उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला मला वाटते डायग्राम आहे कुठली तरी. चला हे काय निमोनियामध्ये काय झालेलं आहे ही निमोनिया हे काय इन्फ्लमेशन इन द एल्व्हियुलर वॉल मध्ये असं झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो निमोनिया. ह्याच्यामध्ये काय आपण बघितलं आपण नो निमोनिया सिव्हिअर निमोनिया तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट कुठली फास्ट ब्रीथिंग कट ऑफ ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, एवढं लक्षात आला. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते विच ऑफ द फॉलोइंग ब्लड वेसल्स, म्हणजे खाली दिलेल्या कुठली ब्लड वेसल्स आहे डिलिव्हर द इम्प्युअर ब्लड टू द लंग्स, म्हणजे इम्प्युअर ब्लड सप्लाय करणार आहे कशी कुठला लंग्सला फॉर प्युरिफिकेशनसाठी कुठे पाठवणार आहे. बघा काय म्हणते विच ऑफ द फॉलोइंग ब्लड वेसल्स डिलिव्हर द इम्प्युअर ब्लड टू द लंग्स फॉर द प्युरिफिकेशनसाठी. ऑप्शन मध्ये दिलेले पल्मनरी वेन, पल्मनरी आर्टरी, पोर्टल वेन, कोरोनरी आर्टरी. 4 ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे आहे म्हणजे जे कुठली आहे वेसल ब्लड वेसल ज्याच्यामध्ये काय इम्प्युअर ब्लड काय होणार आहे लंग्स कडे जाणार आहे कशासाठी प्युरिफिकेशनसाठी. ओके, बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे पल्मनरी वेन दिलेला आहे. पल्मनरी वेन काय करतो पल्मनरी वेन हे काय करतो कॅरी काय करतो प्युअर ऑक्सिजनेटेड ब्लड प्युअर O2 ब्लड कॅरी करतो कुठपर्यंत फ्रॉम लंग्स टू लेफ्ट एट्रियम पर्यंत ही काय पोहोचवतो. तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो ही पल्मनरी सर्किट आहे. आपल्याला काय बघायचं आहे पल्मनरी वेन बघायचे. आता पल्मनरी वेन कुठे आहे हे राईट झालं हे लेफ्ट झालं सॉरी हे लंग्स आहे बरं का. इथं कुठे दाखवले पल्मनरी आर्टरी. ओके, पल्मनरी वेन कुठे दाखवले इथे पल्मनरी वेन्स इथे आहे बघा इथे दाखवलेले. इथनं काय इथपर्यंत लेफ्ट एट्रियम मध्ये आलेलं आहे. लक्षात आले इथं एक आले आणि इकडनं एक आलेलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो पल्मनरी वेन मध्ये काय बघा लक्षात ठेवा पल्मनरी वेन आणि आर्टरी मध्ये थोडी कन्फ्युजन होते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पल्मनरी वेन काय करतो कॅरी द प्युअर म्हणजे काय ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो फ्रॉम लंग्स पासून लेफ्ट एट्रियम पासून. हे बघा लेफ्ट एट्रियम पर्यंत हे आहे लंग्स. ओके, एवढं लक्षात आलं हे आहे लंग्स इथनं जे सप्लाय करायला लेफ्ट एट्रियम मध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. हे झालं पल्मनरी वेन बद्दल. आणि सेकंड कुठल्या
पल्मोनरी आर्टरी बद्दल, ह्याच्याबद्दल थोडक्यात बघावं लागेल. पल्मोनरी आर्टरी बद्दल, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्टरी हे काय करणार आहे, ही कॅरी करणार आहे, कॅरीज इम्प्युअर ब्लड, म्हणजे कुठलं, डीऑक्सिजनेटेड ब्लड, डीऑक्सिजनेटेड डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार आहे. लक्षात आलं. आणि त्याच्यासोबत काय करतो आहे, ट्रान्सपोर्ट ब्लड फ्रॉम कुठपर्यंत, राईट वेंट्रिकल पासनं, कुठं, राईट वेंट्रिकल ऑफ हार्ट पासनं, राईट वेंट्रिकल ऑफ हार्ट पासनं कुठपर्यंत, पासनं टू लंग पर्यंत, कुठे, लंग्स पर्यंत. लक्षात घ्या काय म्हटलं मी, कॅरीज इम्प्युअर डीऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सपोर्ट द ब्लड फ्रॉम द राईट वेंट्रिकल, बरं का, राईट वेंट्रिकल ऑफ द हार्ट टू लंग्स. बघा कुठे, राईट वेंट्रिकल, हे झालं राईट लंग, इथे राईट वेंट्रिकल. इथं काय होणार आहे, इथंपासनं CO2चं घेऊन O2 ट्रान्सपोर्ट करून काय, प्युरिफिकेशन करतो ब्लडची, प्युरिफिकेशन म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड काढून टाकणार, म्हणजे एक्सप्रेशन मध्ये बाहेर होणार, त्याच्यामध्ये जुळणार, म्हणजे कुठली, ऑक्सिजनेशन ऍड करून पाठवणार, म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड काढून ऑक्सिजन ह्याच्यामध्ये मिक्स करणार. हे काय, प्युरिफिकेशन झालं, हे होणार आहे लंग्स मध्ये. एवढं लक्षात आलं. याच्यामध्ये जे तुम्हाला लक्षात ठेवायचे जे इम्पॉर्टंट पॉईंट, स्पेशल पॉईंट, हे इम्पॉर्टंट आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठली, ओनली आर्टरी इन द बॉडी, जे आपलं फक्त एकच आर्टरी आहे इन द बॉडी, जे काय करू शकतो, दॅट कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, एवढं लक्षात ठेवलं तर बरं का, एक्सेप्ट व्हिटल सर्क्युलेशन सोडून, बरं का, व्हिटल सर्क्युलेशन सोडून. हे काय इम्पॉर्टंट आहे, एवढी लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, हे आपलं उत्तर बरोबर आहे का, बघा काय म्हणतं, व्हिच ऑफ द फॉलोइंग ब्लड व्हेसल डिलिव्हर द इम्प्युअर ब्लड टू द लंग्स. बरं, हे आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे, पल्मोनरी आर्टरी. जस्ट मी सांगितलं तुम्हाला, पल्मोनरी आर्टरी कुठं, राईट वेंट्रिकल पासून इथं येऊन लंग्स मध्ये जुळलेलं आहे. कशा पद्धतीचे, डीऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आलाय. ओके, एवढं लक्षात आलं. नंतर कुठले, पोर्टल वेन कुठं आहे, पोर्टल वेन, हे बघा, ही काय, पोर्टल वेन, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ही कॅरी करणार आहे, कुठे हो, पोर्टल वेन काय करणार आहे, कॅरी करणार आहे. पोर्टल वेन कॅरीज ब्लड फ्रॉम इंटेस्टाईन टू लिव्हरला, इंटेस्टाईन टू लिव्हर पर्यंत पोहोचवणार आहे. ही एकदम रिच आहे बरं का, रिच इन न्यूट्रिएंट मध्ये भरपूर रिच असणार आहे, कारण सर्व जे ऑब्झर्वेशन झालेले न्यूट्रिएंट हे सगळे ह्याच्यामध्येच असणार आहे. ओके, पोर्टल वेन आपण बघितलं, पोर्टल वेन कुठं असणार आहे, हे झालं लिव्हर बद्दल झालं बरं का. इथनं एक काढलेलं आहे त्यांनी, पोर्टल वेन आपलं कुठे आहे, पोर्टल वेनचं डायग्राम नाही का, इथं पोर्टल वेन इथे दिसते बघा, पोर्टल वेन कुठे आहे, इथे आहे बघा. ह्याच्याबद्दल सगळ्यांचं हे दिलेलं आहे, इथे स्प्लीन मधनं आले, पॅनक्रिज मधनं कनेक्शन आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, सगळ्यामधनं मिक्स होऊन इंटेस्टाईन मध्ये कुठे जाणार आहे, ही जाणार आहे ब्लड फ्रॉम द इंटेस्टाईन टू लिव्हर पर्यंत पोहोचणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, पोर्टल वेन म्हणणार आहे. ओके, हे झालं पोर्टल वेन बद्दल. आणि शेवटचं काय राहिलं, कोरोनरी आर्टरी. कोरोनरी आर्टरी काय, इथं आहे कोरोनरी आर्टरीज. ही काय करणार आहे, ही कोरोनरी आर्टरीज सप्लाय करणार आहे, सप्लाईज O2 ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणार आहे. कुठे, हार्टला. हार्टचं पण कुठे, फक्त हार्टला नाही बरं का, हार्टचं मसलला ही सप्लाय करणार आहे. कुठले, कोरोनरी आर्टरी. हे झालं, हे बघा, हे झालं अयोटा. हे काय, लेफ्ट कोरोनरी आर्टरी इथे एक आहे, आणि राईट कोरोनरी आर्टरी इथे मेन्शन केलेलं आहे बघा. हे काय करणार आहे, मसलला, हार्टची मसलला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी ओके. चला मग आपलं उत्तर कुठलं जाणार आहे, आपलं उत्तर ऑलरेडी आपल्याला गेलेलं आहे, माहिती आहे, कुठली, पल्मोनरी आर्टरी ही एकदम बरोबर उत्तर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, वॉटर हॅमर पल्स इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज अ बाउंडिंग फोर्सफुल पल्स. बघा ऑलरेडी त्यांनी सांगितलंय, काय म्हटलंय, वॉटर हॅमर पल्स इज ऑल्सो डिस्क्राइब्ड, त्याला आपण काय म्हणतो, बाउंडिंग फोर्सफुल पल्स म्हणतो. इट इज अ मोस्ट कॉमनली सीन इन, ही कशामध्ये दिसणार आहे, मोस्ट कॉमनली ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, सायनस टॅकिकार्डिया, मिट्रल वॉल्व स्टेनोसिस आणि वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, आणि चौथा ऑप्शन मध्ये दिलेला आहे आयोटिक रिगर्जिटेशन. याच्यामधलं आपल्याला हुडकून काढायचं बाबा, ह्याच्यामध्ये कुठल्यामध्ये म्हणजे मोस्ट कॉमनली दिसणार आहे काय, वॉटर हॅमर पल्स. त्याला अजून काय म्हणतो आपण, बाउंडिंग फोर्सफुल पल्स आपण म्हणणार आहोत. चला आपण कशाबद्दल बघायचं, थोडक्यात वॉटर हॅमर पल्स बद्दल आपण बघूया. वॉटर हॅमर पल्स, वॉटर म्हणजे काय, पाणी, हॅमर म्हणजे जे हॅमरिंग असते बघा तसं पद्धतीचे, कशामध्ये मी लास्ट ह्याच्यामध्ये दाखवलं वाटतं तुम्हाला असं पद्धतीचे. ओके, हे काय हॅमर सारखं, हे काय वॉटर हॅमर
पल्स. त्याच्यामध्ये काय काय दिसणार आहे, ह्याला आपण काय म्हणतो, ऑल्सो नोन काय, बाउंडिंग फोर्सफुल पल्स पण म्हणतो. ऑल्सो नोन एज, अजून एक नाव आहे बस काय ह्याचं, हे काय, कोरिगन्स पल्स पण म्हणतात आपण. एवढी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही कसं असणार आहे, ही असणार आहे वॉटर, ही इज अ बाउंडिंग. कसं असणार आहे, बाउंडिंग आणि फोर्सफुल विथ, कसं असणार आहे, रॅपिड म्हणजे काय, अपस्ट्रीम. अपट्रो म्हणजे काय, क्विकली राईज होणार, एकदम क्विक राईज. हे चला ह्याच्यामधलंच आहे बरं का. हे काय, वॉटर हॅमर कसं असणार आहे, बाउंडिंग असणार आहे, फोर्सफुल असणार आहे, त्याच्यासोबत असणार आहे रॅपिड अपस्ट्रोक. म्हणजे काय, हे लक्षात ठेवा, क्विक राईज होणार आहे, त्याच्यानंतर सडनली परत काय होणार आहे, खाली येणार आहे, सडन कोलॅप्स होणार आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, क्विक राईज झालं, हे झालं फॉल. ही ह्याच्यामध्ये दिसणार आहे, कशामध्ये, वॉटर हॅमर ह्याच्यामध्ये, पल्समध्ये. एवढं लक्षात आलं. इट इज ऑफ्टन पाल्पेट, ही कुठं पाल्पेट करायला भेटतं आपल्याला, पाल्पेट ॲट द फेरिफेरलला, ॲट द फेरिफेरल, आपलं जे फेरिफेरल आर्टरीज असते. ओके, एक्झाम्पल कुठली, आपलं रेडियल वगैरे अल्नार, मध्ये, रेडियल आणि अल्नार आणि कॅरोटेड मध्ये पण. ठीक आहे, रेडियल आणि कॅरोटेड मध्ये इझिली आपल्याला ही पाल्पेट करायला भेटते. कुठली, वॉटर हॅमर पल्स. एवढं आपण बघितलं. याचा रिझन कसं असू शकतं, म्हणजे कशा पद्धतीने हे भेटणार आहे, रॅशनल. ओके, बघा ही कसं दिसणार आहे, मॅक्झिममली ही दिसणार आहे एओटिक रिगर्जिटेशन मध्ये दिसणार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, जे एओटिक वाल्व असतो आपलं, एओटिक वाल्व बघा, हे काय आपलं इथे दिसणार आहे, एकच मिनिट. हे समजा हे हार्ट आहे आपलं. हे कुठलं झालं, हे राईट, हे लेफ्ट, हे राईट झालं, हे लेफ्ट झालं बरं का. जे आपलं एओटा असणार आहे, कुठे असणार आहे, लेफ्ट वेंट्रिकल इथे असणार आहे. याचं कुठे, इथे जे आपलं एओटाचं काय असणार आहे, ओपनिंग. ज्या पद्धतीने काय होणार आहे, रिगर्जिटेशन होणार आहे. एवढं लक्षात आलं. ही कुठले, लेफ्ट वेंट्रिकल मधलं झालं बरं का. काय, एओटिक रिगर्जिटेशन, ह्याच्यामध्ये एओटिक जे वाल्व असणार आहे, इथे कुठे, वाल्व इथे असणार आहे बरं का. ह्याच्याबद्दल बोलतो आपण, ही वाल्व असणार आहे. हे काय असतो, ही इनकॉम्पिटेंट असतो. ओके, हे झालं एओटिक रिगर्जिटेशन बद्दल परिस्थिती. बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ड्युरिंग सिस्टॉल, एकदम फोर्सफुली ह्याच्यामध्ये फर्स्ट होणार. ड्युरिंग सिस्टॉल मध्ये, ब्लड काय होणार, ब्लड इज एजेक्टेड इनटू एओटामध्ये. कुठे येणार, एकदम फोर्सफुली एओटामध्ये येणार. ज्यावेळी काय होणार आहे, ज्यावेळी हाय सिस्टोलिक ब्लड होणार, हाय सिस्टोलिक प्रेशर इथे दिसणार आहे. हे झालं ड्युरिंग सिस्टॉल. आता डायस्टॉल मध्ये काय होणार, ड्युरिंग डायस्टॉल मध्ये, ही डायस्टॉल मध्ये काय होणार, ज्यावेळी काय होतं, डायस्टॉल मध्ये ब्लड लीक होणार, ब्लड लीक्स बॅक इंटू द कुठे, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये होणार. मग आपल्याला इथे काय दिसणार, लो डायस्टॉलिक प्रेशर आपल्याला भेटणार. मग जसं पद्धतीचे प्रेशर असणार, जसं पुढे आपल्याला आपल्या आर्टरीमध्ये दिसणार आहे, जे रिपोर्ट. ओके, चला ह्याचा आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणणार आहे पल्स प्रेशर. इथे काय होऊ शकतो, पल्स प्रेशर काय होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं. इथे एक मिनिट, क्रिएट वाइड पल्स प्रेशर क्रिएशन होऊ शकतो. ही पण लक्षात ठेवा. पल्स प्रेशरचा फुल फॉर्म पण विचारतो तुम्हाला, पल्स प्रेशरचे फॉर्म्युला विचारू शकतात. त्याच्यामध्ये काय, सिस्टोलिक बीपी, सिस्टोलिक इथे दिसणार नाही. ओके, मी नेक्स्ट पेज मध्ये घेतो. पल्स प्रेशर इक्वल टू सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ही प्रेशर. ही आपल्याला काय करायचं, मायनस करायचे. त्याला आपल्याला काय भेटतं, ही बी पेपर का, त्याच्यामधले आपल्याला पल्स प्रेशर भेटतो. हे झालं त्याच्याबद्दल. ओके, बघा ह्याच्यामध्ये कसं दिसणार, आपलं जे नॉर्मली पल्स आहे हे असं दिसलं, एक्झाम्पल सांगतो बरं का. पण ह्याच्यामध्ये कसं दिसतं, एक मिनिट, ही आपलं हे नाही आहे बरं का, काय म्हणतात त्याला, ECG. बघा ही एकदम
राईज होणार आणि एकदम खाली येणार, ह्या पद्धतीचे असणार याच्यामध्ये. बरं का, ही पल्स असं असणार आहे. ही नॉर्मल झालं, ही वॉटर हॅमर असणार आहे. वॉटर हॅमर पल्स. एवढं लक्षात आलं. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे. सायनस टॅकिकार्डिया ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, ह्याच्यामध्ये सायनस टॅकिकार्डियामध्ये असणार पल्स फास्ट, रेग्युलर आणि नॉर्मल व्हॉल्यूम असणार आहे. हे असणार आहे का, नाही. मिट्रल वॉल स्टेनोसिस म्हटलेले आहे. ह्याच्यामध्ये कसं होऊ शकतो, याच्यामध्ये होणार लो व्हॉल्यूम आणि टॅपिंग पल्सर असणार आहे. टॅपिंग पल्स असणार आहे. एवढं लक्षात आलं. ही पण नाही. आणि वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन ह्याच्यामध्ये काय, याचं काय, नो इफेक्टिव्ह पल्स, ह्याच्यामध्ये काय दिसणारच नाही आपल्याला. ही आपलं उत्तर असणार आहे चौथी, कुठली, आयोटिक रिगर्जिटेशन. चौथा उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. कॉमनली कसं, जे आपलं एओटाचं होतं, अरे कुठं गेलं आपलं, इथनं इम्प्लांट मध्ये खाली जाणार आहे. एवढं लक्षात आलं. जे आपलं काय होतं, वॉल, एओटिक वॉल मधनं इथं कशा पद्धतीने जास्त प्रेशर दिलं की एकदम पल्स हाय प्रेशरवरती जाणार. आणि ज्यावेळी डायस्टोलिक मध्ये काय, ही ह्याच्यामध्ये परत काय, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये लीक होणार आहे. एवढं दोन्ही लक्षात ठेवा. ओके, चला आपलं नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट डे ऑफ द फर्टाईल पिरियड इन द रिदम मेथड ऑफ अ कॉन्ट्रासेप्शन इज अ कॅल्क्युलेटेड बाय. काय म्हणते, द फर्स्ट डे ऑफ द फर्टाईल पिरियड म्हणताय. ओके, फर्टाईल पिरियड इन द रिदम मेथड ऑफ अ कॉन्ट्रासेप्शन इज अ कॅल्क्युलेटेड बाय. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे, कशामध्ये, रिदम मेथडमध्ये. ज्यावेळी तुम्हाला कळतंय बाबा काय, ही फर्टाईल पिरियडची पहिला दिवस आहे किंवा फर्टाईल पिरियडचे लास्ट दिवस, ह्या पिरियडमध्ये काय कॉन्ट्रासेप्शन यूज करायचं गरज आहे. कुठल्यामध्ये, रिदम मेथडमध्ये. कसं पद्धतीने कळणार आहे तुम्हाला. मला वाटतं आपण ऑलरेडी थोडक्यात ही डिस्कशन झालेलं आपलं. बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे. लॉंगेस्ट सायकलमध्ये 18 दिवस काढायचं, लॉंगेस्ट सायकलमध्ये 10 दिवस मायनस करायचा, शॉर्टेस्ट सायकलमध्ये 18 दिवस मायनस करायचा, शॉर्टेस्ट सायकलमध्ये काय करायचे, 10 दिवस काय मायनस करायचं आहे. ओके, मी ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. कशामध्ये, जे आपल्याला माहिती करायला पाहिजे होतं, कशामध्ये एक क्वेश्चन काय तर होतं, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलंय, सेफ पिरियड फॉर द फिमेल विथ अबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. ओके, ज्यावेळी आपण काय केलं, फर्स्ट स्टेप 2 सेकंडच्या अशा पद्धतीने घेतलं होतं, त्याच्यामध्ये प्रिव्हियस हिस्ट्री घेतलं होतं. बघा एक्झाम्पल काय घेतलं आपण, लास्ट 6 महिन्याचं ड्युरेशन घेतलं होतं. ओके, ही मला वाटतं ही त्रिशूला मधलं आहे बरं का, हे त्रिशूला सिरीज मधलं आहे. आणि कशा पद्धतीने आपलं 6 मंथ ड्युरेशन भेटलेलं आहे, 22, 26, 20, 36, 32, 34. याच्यामध्ये आपण काय केलं, शॉर्ट आणि लॉंग असं 2 पद्धतीचे मायनस केलेलं आहे पिरियडमध्ये. बघा काय, शॉर्ट एकदम कमी कुठलं होतं, 20 दिवस होता आणि एकदम हायस्ट 36. 20 मध्ये 18 काढले आपण, किती दिवस झालं, 2 आलं. आणि लॉंग मध्ये 36 मध्ये आपण 10 मायनस केलं, म्हणजे किती, 26 आलं. म्हणजे 2 to 26 ही काय, ही एकदम त्यांचं काय होतं, फर्टाईल पिरियड होता. मग आपण जे कॉन्ट्रासेप्शन मध्ये काय करायचं होतं, हे अनसेफ फॉर पिरियड, म्हणजे हे अनसेफ असणार होते. म्हणजे काय, फर्टाईल पिरियड असणार आहे ना. येस, एकदम बरोबर. अशा पद्धतीने आपण केलं होतं. ही झालं त्याचं थेअरी बद्दल सांगत होतो मी. ज्यावेळी शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 18 दिवस आणि लॉंग मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 10 दिवस अशा पद्धतीने आपल्याला मायनस करायचं होतं. आपण ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. ओके, मग आपलं उत्तर कुठलं जाणार आहे, बघा इथे काय म्हटलं ह्यांनी, फर्स्ट डे ऑफ द फर्टाईल पिरियड, म्हणजे काय, शॉर्टेस्ट मध्ये किती मायनस आपण करणार आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला किती आपल्याला काढायचं होतं, शॉर्टेस्ट सायकलमध्ये 18 दिवस मायनस करायचं आहे. मग ऑप्शन मध्ये काय काय दिलं, 18 दिवस, इथं लॉंगेस्ट टाइम, मग गेलं हे पण गेलं. आणि शॉर्टेस्ट मध्ये इथं 10 दिवस दिले. मग आपलं उत्तर जाणार आहे तिसरं, कुठली, शॉर्टेस्ट सायकल. ओके, मी डीप मध्ये कुठे, आपलं त्रिशूला सिरीज मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. मला वाटतं लास्ट आपलं 33 किंवा 32 हे म्हणजे प्रिव्हियस लिस्ट आपण डिस्कशन केलेलं आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. सिव्हिअर टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी कॅन कॉज. बघा सिव्हिअर टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी बद्दल विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये काय कॉज होऊ शकतो, सेप्टिक शॉक, अनाफिलेक्टिक शॉक, ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉक, न्यूरोजेनिक शॉक अशा पद्धतीचे विचारलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे ह्याच्यामध्ये किती हायपर सेन्सिटिव्ह मध्ये 4 प्रकारचे आहेत. ओके, बघा टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4 असं हायपर सेन्सिटिव्ह आहेत. सगळ्यांना माहिती आहे का. चला टाइप्स ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी, त्याच्यामध्ये पहिला असणार आहे कुठली, इमिडिएट. टाइप 1 मध्ये ही IgE, कुठली अँटीबॉडी असणार आहे ह्याच्यामध्ये असणार आहे IgE. ठीक आहे, इमिडिएट. ह्याच्यामध्ये फास्ट आणि अलर्जी हिस्टामिन रिलीज, ह्याच्यामध्ये काय होतं, हिस्टामिन रिलीज करतो आणि हे फास्ट असणार आहे आणि अलर्जिक रिएक्शन मध्ये दिसणार आहे. थोडं लक्षात आलं. अनाफिलॅक्सिस ह्याच्यामध्ये अस्थमा, हे फिवर ह्याच्यामध्ये दिसणार आहे. हे अँटीबॉडी बद्दल बोलतोय बरं का. मी थोडक्यात आपण बघून घेऊया कुठली, टाइप 1 बद्दल.
टाईप 1 ही काय असणार आहे, ही इमिडिएट, ठीक आहे, इमिडिएट हायपर सेन्सिटिव्हिटी असणार आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, हे झालं. ही मेडिएटेड बाय कुठली अँटीबॉडी, मेडिएटेड IgE अँटीबॉडी, IgE अँटीबॉडी मधनं मेडिएटेड होणार आहे. ही लक्षात ठेवा, IgE ही खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, ज्यावेळी काय म्हणतात त्याला, एक्सपोजर टू एनी ॲलर्जन, एक्सपोजर टू एनी ॲलर्जन, कुठली पण ॲलर्जीला, मग काय होणार, त्यावेळी मॅसिव्ह, ओके, जास्त काय रिलीज होणार आहे, मॅसिव्ह रिलीज ऑफ हिस्टामिन, हिस्टामिन ह्याच्यामधनं ही ज्यावेळी हिस्टामिन रिलीज करणार आहे, हिस्टामिन आणि अदर मेडिएटर्स फ्रॉम मास्ट सेल आणि बॅसोफिल मधनं, मास्ट सेल आणि बॅसोफिल मधनं, ओके. ही काय करणार, ही करणार सिव्हिअर, इथेच लिहितो बरं का, ही रिलीज ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ही कॉज काय करतो, सिव्हिअर व्यासोडायलेशन, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन, ब्रॉन्को टाईप 1 बद्दल बोलतो बरं का, कॉन्स्ट्रिक्शन आणि फॉल इन BP, ही कॉज होणार आहे टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी मध्ये. एवढं लक्षात आलं. ओके, आपण टाईप 2 ही काय सायटोटॉक्सिक आहे, ह्याच्यामध्ये IgG IgM असणार आहे वर्सेस सेल, हे काय सरफेक्स अँटीजन इमिडिएटेड, ह्याच्यामध्ये कुठले आपण बघून घेऊया. हे काय टाईप 3 आणि टाईप 4, हे डिलड आहे, एकदम शेवटचं आहे, टेक 48 to 72 hours, हे खूप वेळा विचारलेलं आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा IgE आणि ह्याच्यामध्ये IgM आणि IgG ही 48 to 70 hours, हे TB टेस्ट, हे सगळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4, कशाबद्दल, टाईप्स ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, आपलं उत्तर कुठले जाणार आहे, आपलं उत्तर ह्याच्यामध्ये अनाफिलेक्टिक शॉक, एकदम उत्तर बरोबर जाणार आहे. ओके, जस्ट आपण बघितलं ना अनाफिलेक्टिक शॉक, इथे बघा अनाफिलॅक्सिस. ओके, हे आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. सेप्टिक असणार आहे का, नाही, सेप्टिक ड्यू टू कसे, सिव्हिअर इन्फेक्शनमुळे वगैरे असतात, सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये. एवढं लक्षात आलं. आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह मध्ये ही ऑब्स्ट्रक्टिव्ह, फिजिकल ऑब्स्ट्रक्टिव्ह वगैरे. न्यूरोलॉजिकल मध्ये लॉस ऑफ काय, सिम्पॅथेटिक टोन, लॉस ऑफ सिम्पॅथेटिक, कुठले सिम्पॅथेटिक टोन वगैरे. ओके, हे झालं ह्याच्यामधलं. मग आपलं उत्तर दुसरं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आजचे लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द आय म्हणजे EYE स्ट्रॅटजी डेव्हलप्ड अँड GAVI गवी, ओके, इज फॉर बॉय, बघा काय म्हणते, इज फॉर बट WHO म्हणजे काय, द EYE म्हणजे काय, आय स्ट्रॅटजी डेव्हलप अँड गवी इज फॉर बॉय, WHO युनिसेफ द एलिमिनेशन फॉलोइंग व्हिच ऑफ द एपिडेमिक्स. ह्याच्यामध्ये जे आय स्ट्रॅटेजी होता त्याच्यामध्ये कुठल्या डिसीजला आपण एलिमिनेशन करणार होते असं विचारते त्यांनी. बघा कशाबद्दल, आय बद्दल. एकदम लक्षात घ्या, आय म्हणजे आपला डोळा नाही आहे बरं का, म्हणजे ह्याच्यामध्ये आय म्हणजे काय, एलिमिनेट एक मिनिट, हां, एलिमिनेट येलो फिवर एपिडेमिक्स, ह्याची फुल फॉर्म आहे कशाची, आय बद्दल. ओके, ही डेव्हलप कोणी केलंय, ही डेव्हलप केलंय WHO. ओके, इन कोलॅबोरेशन विथ कोणी होत आहे, युनिसेफ आणि गॅवी. ओके, याची पण फुल फॉर्म विचारू शकतो तुम्हाला. हे काय, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, हे काय, गॅवी. हे काय, ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन अँड इम्युनायझेशन, ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. हे बघ काय, ह्याचं मेन एम काय होता, आयची मेन एम काय होता, त्याच्यामध्ये करायचं होतं प्रिव्हेंट डिटेक्ट रेस्पॉन्ड टू कशाला, येलो फिवर बद्दल कम्प्लिटली. ओके, म्हणजे येलो फिवरचा आउटब्रेक असो, काय म्हणू शकतो आपण, आउटब्रेक असं. आणि टू प्रोटेक्ट पॉप्युलेशन इन एपिडेमिक, जे एपिडेमिक मधलं पॉप्युलेशन त्याला हे काय सेव्ह करायचं. आणि अजून काय, हाय रिस्क
कंट्री. ओके, एवढं लक्षात आलं. ही सगळी ऑटोब्रेक वगैरे मेन गोल काय, येलो फीवर लक्षात ठेवलं तरी बस. ओके, अजून काय, टू स्ट्रेंथन द रुटीन इम्युनेशन. रुटीन इम्युनेशनला स्ट्रेंथन करायचं आणि आउटब्रेक जे मिस आउट वगैरे आहेत इम्युनेशनचं त्यांना सगळं कव्हर करायचं येलो फीवर. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला आता ऑलरेडी आपल्याला माहिती झालं. हे काय आपलं उत्तर असणार आहे येलो फीवर. एकदम पहिला बरोबर आहे. हे कॉलर काय, कॉलर म्हणजे काय लक्षात यायला पाहिजे, वॉटर स्टूल डिजीज. हे काय, वॉटर स्टूल डिजीज. ओके, ही कोरोनल डिसीज झालं. हे टायफॉइड. टायफॉइड पण कुठली आहे, ही पण पिको ओरलच आहे बरं का, पिको ओरल असणार आहे. आपलं उत्तर कुठले, आपलं उत्तर असणार आहे एकदम बरोबर कुठली, पहिला ऑप्शन मधलं. ओके, चला आता नेक्स्ट. ठीक आहे, EYEचं, EYEचं काय लोगो आहे बरं का, विचारू शकतात. ओके, ठीक आहे, एलिमिनेट येलो फीवर एपिडेमिक्स. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला, हे उद्यासाठी काय तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीकोगुलंट फाउंड इन अ ब्लड. म्हणजे खाली दिलेले अँटीकोगुलंटमध्ये कुठली जे अँटीकोगुलंट असं आहे जे कुठे आपलं ब्लडमध्ये भेटणार आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये आहे हेपरिन, फिब्रिनोजन, कोलेजन आणि हे काय फिब्रिन. हे फिब्रिनोजन आहे, हे फिब्रिन आहे बरं का. तुम्हाला काय करायचं, कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, चला ठीक आहे. जे ऑलरेडी शिवच्यासाठी तयारी करताय त्यांच्यासाठी कुठले कुठले चालू आहे, आपलं त्रिशूल सिरीज चालू आहे आणि ब्रह्मास्त्र चालू आहे. त्याच्यासोबत ऑलरेडी PYQ आपलं कंप्लीट झालेलं आहे, हे पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर व्हिडिओला करायचं आहे लाईक आणि कॉमेंटमध्ये क्वेरी आणि फीडबॅक देऊ शकता. शेअर करा. जे तुमचं मित्रमैत्रीण कोणी सीएचओ असो, सीएचओसाठी DMER, DHS आणि सेंट्रलचं कुठली पण एक्झामची कॉम्पिटिशन तयारी करत असेल तर त्यांना शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओके, काय करायचं तुम्हाला, सेल्फ स्टडी करायचे, त्याच्यासोबत शॉर्ट नोट्स बनवायच्या बरं का, शॉर्ट नोट्स. ओके, धन्यवाद.